उत्तम प्रकारे आपलं महालक्ष्मी आईचं दर्शन झालेलं आहे अंबामातेचं. आणि आता आपण कोल्हापूरवरून प्रस्थान केलं आहे. आता आपण चाललो आहे कणकवलीला. हे आपलं दुसरं एक काम आहे. त्या कामासाठी जस्ट इथून कोल्हापूरवरून कणकवली एक 100 किलोमीटरच्या आसपास आहे. साधारण मॅपवर 3 तासचा ट्रॅव्हल दाखवत आहे. बघू आता किती टाईम लागतो, ट्रॉफिक काय, रस्ता कसा आहे, कारण रस्त्याचे काय अंदाज नाही आहे. पहिल्यांदा कोल्हापूरवरून कणकवलीला चाललो आहे, त्यामुळे रस्त्याचा काय अंदाज नाही आहे. कसा आहे रस्ता, खराब आहे, चांगला आहे, कसा आहे बघू आपण रस्ता कसा आहे त्यास. आणि रस्त्यामध्ये तर कोकण स्टार्ट झाला की मग परत सह्याद्रीच्या पर्वतरांगा, नारळा पोफळींची बागा, मस्त हिरवळ, निसर्गरम्य असे वातावरण ते तर आपल्याला भेटणारच आहे. त्यामुळे एकदा कोकण बोललं की मग प्रवास जो असतो तो एकदम आनंददायक असतो आणि खूप हुरूप लागलेली असते की कसा असणार प्रवास आपला. त्यामुळे आपण चला आता कोकण दर्शन घेऊया. आता भले एक दिवसामध्ये कोकण किती फिरून घेऊया आपण. काय वाटतं, मी बघितला गेला. आता आपण नाश्त्यासाठी थांबलेलो आहे राधानगरी रोडच्या इथं. आणि आपण नाश्त्यासाठी काकांनी दिले आहे मिसळ, दत्तानी ऑर्डर दिले आहे, काय ऑर्डर दिली तू? पोहे. आणि माझ्यासाठी खास लोणी डोसा. त्या ताई लोणी डोसा करत आहेत. दिसायला तर एकदम सुंदर दिसत आहे. डोसा, कोल्हापूरचा स्पेशल लोणी डोसा. हा, दावणगिरी लोणी डोसा मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे. स्वादिष्ट, पोटभर खाऊन घ्या बाबा. काय गाडी चालवायची, आम्ही झोपू शकतो. रात्री मी 2 वाजता झोपलोय. चालू आहे आपला. काकांची मिसळ आलेली आहे. बारक्याचा फोन आहे का? बारक्याचा फोन म्हणजे आमच्या बारक्याचा फोन आला गावावरून, माजेरीवर. काका हे करतोय बघ. काका काय करतोस? तेवढी आज वस्ती आपला डोसा झालेला आहे निघू. मस्तपैकी. हॅलो, तर चहा भेटेल ना? तर आपण डोसा बघ मग डोसा खायला म्हणजे कसं कोल्हापूर मार्गे जर कोकणात जात असाल राधानगरी मार्गे, तर रस्त्यात हे आपलं हॉटेल आहे. काही हॉटेलचं नाव काय? नाव काय? अंबाई नाश्ता सेंटर म्हणून एक घरगुती टाईप हॉटेल आहे. आणि या मावशी आहेत. ही नाश्त्याची टेस्ट पण एकदम मस्त होती. आता आम्ही चहा मागवला आहे. तर नक्की या हॉटेलला भेट द्या, अंबाई नाश्ता सेंटर म्हणून. आणि लोणी डोसा एकदम मस्त होता. दावणगिरी लोणी डोसा, पोळी पण मस्त होते. आमच्या दत्ताला डोसा आणि पोळी दोन्ही खूप आवडले. आणि मिसळ पण एकदम फर्स्ट क्लास होती. तर नक्की या हॉटेलला भेट द्या, अंबाई नाश्ता सेंटर म्हणून. मावशी तुमचं नाव? लक्षात ठेवा, अंबाई नाश्ता सेंटर.
आणि तुम्ही आलं तर माझं नाव सांगितलं योगेश पवार म्हणून, तर नक्की तुम्हाला कन्सेशन भेटेल. मस्तपैकी नाश्ता झाला आहे. आंबाई नाश्ता सेंटर खरोखरच खूप मस्त चहा होती. लेट झालं पण एकदम आपण मोठं सगळं चांगला होता. पोळी पण मस्त होते. ते घरगुती टाईप होतं, त्यामुळे चव पण चांगली होती, स्वादिष्ट होती. त्यामुळे बागायती शेती बघू शकता तुम्ही. फक्त ऊस लावलेला आहे, ऊस. हिरवळ उसळली आहे. बाजूला असलेली आहे. अरे हा असं तरी गैर नाही तर तिकडे तरी हे तुझं मागासपासून ते चाललंय. अरे बाबा आपण शिकतो. रॉयल्टी फ्री आहे ना. अरे जवळ नको जाऊ रे. दामोदर बघा भारी माणसं. बघा धनगर बाबा कशी चालले बाबा बघा. हे आजच्या रोजी म्हणजे आता बघायला गेलो तर कमीत कमी 5 लाखाची संपत्ती घेऊन चालले. काय करता हो काका? नमस्कार मित्रांनो. आता तुम्ही बघितलं असेल की धनगर बाबा मेंढे, शेळ्या, बकरी, बोकड सगळे घेऊन चालले. आजच्या रोजी ते त्यांचं वय 60-65 70 पर्यंत असेल तरी ते थंटणी देत, कारण ते त्यांच्या खेडेगावात त्यांच्या घरी आहेत. ते चालते फिरते आहेत म्हणून व्यवस्थित आहेत. आणि कसं आहे की त्यांना कोणाच्या मागं किंवा बाबा पोरा 10 रुपये दे रे, पोरी 10 रुपये दे, कोणाला पैसे मागायची गरज नाही. आज ते स्वतः कमवतात, स्वतः खातात. आज पण रोजी 5 लाख 7 लाख 7-1 लाख रुपयाची वस्तू, त्यांची संपत्ती ते घेऊन चालतात, घेऊन येतात. बोकड विकलं की त्यांचे पैसे मिळतात, त्यांना त्यांचा उदरनिर्वाह त्यात होतो त्यांचं. पण आजच्या रोजी पण एवढं म्हातारा वय झालंय तरी पण त्यांना बाबा पोरा पैसे दे, लेकी पैसे दे असं काही नाहीये. म्हणून निसर्ग आहे, निसर्गाशी कुठल्या गोष्टीची तडजोड नाही. मुळात म्हणजे काय आहे, ते जे धनगर बाबा आहेत ते जे शेळी घेऊन चालले चरायला, तर म्हणजे हा जो व्यवसाय आहे मेंढी पालन किंवा शेळी पालन, हा शेतीपूरक उद्योग आहे. म्हणजे तुम्ही जर मेंढी पालन व्यवसाय करायचा विचार करत असाल तर खूप चांगला व्यवसाय आहे तो, शेतीला धरून आहे. आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण कमी आहे. इन्व्हेस्टमेंटच्या हिसाबात बोलत तर म्हणजे तुम्ही जे गुंतवणूक करणार आहे पैशाची ती पण कमी आहे. कारण तुम्ही जर एक गाय किंवा एक गाय तुम्ही घेतली, एक गायीच्या बदल्यात 10 शेळ्या असं ते समीकरण आहे. म्हणून जर गायीपेक्षा तुम्ही जर तुमच्याकडे जर भांडवल कमी आहे आणि तुम्ही जर व्यवसायामध्ये उतरवा आणि तुम्ही गावी राहत असाल आणि तुम्हाला व्यवसाय करायची जर इच्छा असेल तर शेळीपालन, बंदिस्त शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता. ते जर सरकारकडून अनुदान पण भेटलं जातं आणि त्याचं प्रशिक्षण पण कृषी केंद्राकडून तुम्हाला गव्हर्नमेंट कृषी केंद्राकडून
सरकारी कृषी केंद्राकडून तुम्हाला त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे जर कोणी इच्छुक असाल तर नक्की हा शेळीपालन व्यवसाय करू शकतात. तर तुम्ही गावी राहत असाल, तुमच्या गावी जागा असेल, कमी 5 गुंठ्यामध्ये 3-4 गुंठे जरी जागा असेल तुमच्याकडं, तरी त्याच्यामध्ये तुम्ही तो शेळीपालन व्यवसाय करू शकतात. आणि माझ्या वाचण्यात आल्याप्रमाणे किंवा काही यूट्यूबवर व्हिडिओ बघितल्या आल्याप्रमाणे आफ्रिकन बोर ही जी जात आहे शेळ्यांमध्ये, तिच्यापासून जे उत्पन्न मिळतं ते इतर शेळ्यांपेक्षा जास्त प्रमाणात मिळतं. म्हणजे आफ्रिकन बोर एक मेंढा, आफ्रिकन बोर एक बोकड आणि इतर शेळ्या तुम्ही घेऊन जर व्यवसाय चालू केला तर निश्चितच तो लाभदायक आणि फायदादायक असणार आहे. फक्त ते मनापासून केलं तर तो नक्कीच यशस्वी होऊ शकतो असं मला वाटतं. आणि त्या संदर्भातच आम्ही पण कंकणीला चाललो आहे. बघूया काय होतं ते. आपल्याला राधानगरी धरणावर जायचं होतं, परंतु रस्त्याचं काम चालू असल्यामुळे सदर रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे आपल्याला पर्याय रस्त्याने यावं लागलं. त्यामुळे रस्ता बंद असल्यामुळे आपल्याला राधानगरी धरणापाशी काय जाता आलं नाही. आपला एक चान्स हुकला तिथं. नेक्स्ट टाईम जर आलो आपण नक्की कोल्हापूरला तर नक्कीच राधानगरी धरणाचा आपण शूट करूया. एक संधी हुकली असेच म्हणता येईल. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. असंच थोडा निराशा झाली, कारण फर्स्ट टाईम महालक्ष्मी अंबा माताचं दर्शन झालं आणि राधानगरी धरण फर्स्ट टाईम बघायला भेटला असं. मग काय आपलं बॅड लक. ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण नक्की ट्राय करूया. आणि नेक्स्ट टाईम चालू आहे आपलं की अभयारण्याला भेट देऊन इथं होमस्टे आपण आता म्हणजे राधानगरी अभयारण्याच्या आसपास आहोत. राधानगरी अभयारण्य जिप्सी जंगल सफारी करायची होती, परंतु काही कारणास्तव जमत नाही आहे. कारण आपलं जे महत्त्वाचं काम आहे कणकवलीचं ते राहून जाईल. आणि जंगल सफारीसाठी कमीत कमी 3 ते 3.5 तासाची ती सफारी आहे आणि तेवढा आपल्याकडे वेळ नाही आहे. नेक्स्ट टाईम नक्की आपण जंगल सफारीसाठी येऊया. तत्पूर्वी मी आता आपल्या इथून जस्ट 11 किलोमीटरवर फोंडा घाट चालू होणार आहे. त्याच्यापूर्वी आपण एक घाट रस्त्यामध्येच आहेत, पण माझ्यासमोर एक विहंगम दृश्य, एक सुंदर दृश्य असं सह्याद्रीच्या पर्वतरांगाचं आहे, ते तुम्हाला दाखवत आहे मी. त्यासाठी व्हिडिओ शूट करत आहे, बघून घ्या तुम्ही पण. या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि हा जो मधला रूम जंगल आहे. राधानगरी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध इथलं. आम्ही गडा डोंगरचं राहणार, चाकर शुभाच होणार. आम्ही गडा
लाईट कोल्हापूर इन मालवण. मस्त आवाज. आज मी कोकण कोल्हापूर आज. जय शिवराय मित्रांनो. आपल्याला राधानगरी अभयारण्याच्या पुढं काही कारणाचं व्हिडिओ शूट करता आलेलं आहे. कारण जे आपलं महत्त्वाचं काम होतं कणकवलीला ते काम करून आपल्याला परत सावंतवाडीला जायचं होतं. आणि सावंतवाडीचं आपलं काम होईपर्यंत रात्रीचे 9 वाजले. आपला हॉल्ट करायचा विचार होता, परंतु पुन्हा हॉल्ट करून रविवारी सकाळचं निघणं भाग होतं. कारण मुंबईला पोहोचण्यासाठी 12 ते 14 तासाची रनिंग होती आणि परत सोमवारी आपल्याला कामाला होतं. त्यामुळे जर कोकणातून निघायला जर उशीर झाला असता तर आपल्याला परत सोमवारी कामावर जाणं भाग होतं. ह्या कारणास्तव आपण कोकणातले हॉल्ट करायचा विचार करायचा जो प्लॅन होता तो कॅन्सल करून आपण शनिवारी रात्रीच कोकणातून आम्ही निघालो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही 3 ते 4च्या दरम्यान दुपारी 2 ते 3च्या दरम्यान आम्ही कल्याणला पोचलो. तर कोकणातले व्हिडिओ आपण नक्की यापुढे व्हिडिओ शूट करू आणि तर तसे आपल्या चॅनलवर प्रसारित करू. परंतु आपले जे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा. नवीनच चॅनल आपलं ओपन झालेलं आहे, त्यामुळे अजून कॅमेरासमोर बोलण्याची तशी सवय नाही आहे आणि थोडं गोंधळल्यासारखं आणि अवघडल्यासारखं होत आहे. त्यामुळे जर बोलतोय काही चुकीचे शब्द जर बाहेर पडत असेल तर कृपया क्षमा असावी. एवढं सांभाळून घ्या, कारण तुमची साथ असेल तरच आपण पुढं आपला जो पुढं काहीतरी करू शकतो. त्यासाठी तुमची साथ खूप महत्त्वाची आहे. तर पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. काय चुकलं असेल तर पुन्हा एकदा क्षमा असावी. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ.